कितीही मोठे संकट येऊ द्या, मन लावून फक्त एकदा ऐका. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट ही येत असतात, पण त्यावेळी न घाबरता आलेल्या संकटाशी दोन हात करण्याची ताकद आपल्यात असायला हवी. मग ते संकट कितीही मोठं असू दे, हार न मानता प्रयत्न करत राहिल्यावर त्यातून मार्ग नक्कीच सापडतो. तुमच्या बाबतीतही असंच घडतंय का? प्रत्येक दिवशी एक नवीन समस्या सोडवून कंटाळा आलाय. आता काहीच काम करायची इच्छा राहिली नाही. जगण्याचाच कंटाळा आलाय. तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. तोंड बंद ठेवलं की मासा पण अडचणीत येत नाही. मग आपण तर माणसं आहोत. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ कधी परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे कोणालाही सांगता येत नाही. कोणताही माणूस जन्मतःच चांगला किंवा वाईट नसतो. परिस्थिती त्याला तसं वागायला भाग पाडते. आपल्या आयुष्यात आपण चांगलं बनायचं की वाईट बनायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. सुरुवातीला अपयश त्यांनाच मिळतं जे प्रयत्न करतात, पण प्रयत्न प्रामाणिक असतील तर एक दिवस यश त्यांना मिळतंच. आणि जे पराभवाला घाबरून प्रयत्न करत नाहीत ते अपयशीच राहतात. काम कोणतेही असो, ते मन लावून करा. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. लोक काय म्हणतील हा विचार त्या लोकांनाच करू द्या, कारण कोणीही कोणाचं घर चालवत नसतं. माणूस नेहमी स्वतःच्या नजरेत योग्य असला पाहिजे, कारण लोकांच्या नजरा तर गरजेनुसार बदलतात. विश्वास प्रयत्नांवर असेल तर जे हवं ते एक दिवस नक्कीच मिळतं, पण विश्वास नशिबावर असेल तर तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडलेलं असतं. म्हणून प्रयत्न करत राहा. नेहमी स्वभाव आणि विचार चांगले ठेवा, कारण इमेज आणि फोटो यात खूप फरक आहे. कॅमेरा चांगला असेल तर फोटो छान येतो आणि विचार चांगले असतील तर इमेज चांगली बनते. सुख कधीच पैशात विकत घेता येत नाही आणि दुःख हे नेहमी फुकटच मिळतं. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ कशीही असू दे, संयम आणि स्वतःवर विश्वास असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. चेहरा पाहून माणसाचा स्वभाव ठरवू नका, कारण कधीकधी चेहऱ्यावरून कठोर दिसणारी माणसं खूप प्रेमळही असू शकतात आणि चेहऱ्यावरून निरागस चांगली वाटणारी माणसं ही धोका देणारही असू शकतात. जीवनात यशस्वी झाल्यावर लोक फक्त आपण मिळवलेलं यश बघतात, पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष मात्र स्वतःलाच करावा लागतो. नेहमी कष्ट करण्याची तयारी ठेवा. जर कष्ट करायला लाजला तर तिथेच संपलात म्हणून समजा. लोक चेष्टा करतील, पण तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. ज्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळी हीच लोक तुमचं कौतुक सुद्धा करतील. आपलं दुःख कोणालाही सांगू नका, कारण जखमेवर औषध लावणारे कमी आणि मीठ चोळणारे जास्त असतात. नेहमी लक्षात ठेवा, एक वेळ पैसे नसतील तरी चालेल, पण स्वप्न पहा, ध्येय मोठी ठेवा आणि ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहा. कारण जीवनात काहीच ध्येय नसेल तर ती व्यक्ती जिवंत असूनही निर्जीव असते. प्रयत्न करत राहा आणि नेहमी पुढे चालत राहा. मग पडला तरी हरकत नाही, कारण तोच व्यक्ती पडतो जो चालत असतो. फक्त एवढंच करायचं की पडल्यावरही निराश न होता पुन्हा उठून नव्या जोमानं चालायचं. आपल्या अडचणींचं समाधान हे आपल्या जवळच असतं, फक्त ते शोधण्यासाठी जरा तसदी घ्यावी लागते इतकंच. कधी कधी काही न बोलणं हे सुद्धा गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळा हे खूप प्रभावी ठरतं. मिळालेल्या आयुष्याबद्दल नेहमी तक्रार करण्यापेक्षा आपल्याला जे आयुष्य मिळालंय ते खूप चांगलं आहे याबद्दल कायम कृतज्ञ राहा, कारण माणसाच्या विचारात एवढी ताकद आहे ती कशातच नाही. माणूस जसा विचार करतो तसंच त्याच्यासोबत घडत जातं. जो नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगला विचार करतो त्याच्यासोबत सगळं चांगलंच घडतं आणि जो माणूस नेहमी निगेटिव्ह आणि वाईट विचार करतो त्याच्यासोबत सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडू लागतात. म्हणून मित्रांनो, नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगला विचार करा
आणि बघा तुमचं आयुष्य देखील खूप सुंदर होईल.